नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये सध्या आंब्याची आवक वाढत चालली आहे. हापूस आंब्याला मोठी मागणी असल्याचे दिसून येत आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपड्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक. वयोवृद्ध व दिव्यांगांना फॉर्म भरून करता येणार मतदान. उष्णता वाढताच लाल माठाला मोठी मागणी. आगामी काळात जास्त विक्री होण्याची शक्यता. बाजारात मटर वटाणे महागले. आवक कमी असल्याने दरात वाढ. आगामी लोकसभेच्या वाऱ्यासह आज विदर्भात उपराजधानी नागपूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात. उपराजधानी झाली ओलीचिंब. अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे हे बुलढाणा जिल्ह्याच्या निरीक्षण दौऱ्यावर असताना त्यांनी प्रथम खामगाव शहर पोलीस स्टेशनला भेट देऊन निरीक्षण केले. मुंबईत बाजारात विविध राज्यातून बटाटे दाखल होत आहेत. मात्र यंदा आवक कमी असल्यामुळे दर वाढत चालले आहेत. आज मुंबई एपीएमसी मध्ये मागील आठवड्यात 10 रुपयांनी विकले जाणारे बटाटे आता 20 रुपयांनी विकले जात आहेत. हातकणंगलेची जागा ही पारंपरिकरित्या माझी आहे. उद्धव ठाकरेच्या पक्षाने मला बाहेरून पाठिंबा द्यावा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचे ठाकरेंना साकडे. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.